रेडी रांगोळी तयार करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल हे पाहूया। ही A4 साईजची OSP शीट आहे। त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या साईजमधील वेगवेगळे असे साईजचे ब्रशेस लागतील पेज बनवण्यासाठी। त्यानंतर आपल्याला हा फॅब्रिक ग्लू लागेल, अशा प्रकारचाच फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे त्यासाठी। त्यानंतर आपल्याला शेडिंगसाठी अशा प्रकारचे ॲट्रॅक्टिकल कलर वापरायचे आहेत। त्यानंतर स्वस्तिकची प्रिंट अशी ठेवून त्यावर OHP शीट ठेवून याला मार्कर पेनने मार्करिंग करून घ्यायचे आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे। अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं। त्यानंतर एका वाटीमध्ये 50% ग्लू आणि 50% पाणी मिक्स करून अशी पेज तयार करून घ्यायची आहे। जे आपण ग्लूचं मिश्रण केलेलं आहे ते व्यवस्थितपणे आपण ह्याच्यावर लेप देऊन घ्यायचा आहे। ब्रशनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या स्वस्तिकवर। व्यवस्थितपणे लावून झाल्यानंतर आपल्याला रांगोळी घ्यायची आहे। पिवळ्या कलरची घेतली आहे मी आणि अशा प्रकारे 2 बोटांनी व्यवस्थित सगळीकडे पसरवायची आहे। पूर्णपणे असे झाल्यानंतर एक एक्स्ट्राचा पेपर घ्यायचा आहे व त्याच्यावर ठेवून त्याला पूर्ण प्रेस करून दाबून घ्यायची आहे रांगोळी। त्यानंतर त्यावर जी एक्स्ट्राची रांगोळी आहे ती काढून घ्यायची आहे। रांगोळी काढून घेतल्यानंतर स्वस्तिकला 15 ते 20 मिनिटं वाळून द्यायचं आहे। वाळून झाल्यानंतर सेम प्रोसेस करायची आहे। 50% ग्लू आणि 50% वॉटर मिक्स करून त्याचा परत एकदा लेप द्यायचा आहे, कारण की व्यवस्थित आपली रांगोळी फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे। त्यानंतर परत एकदा रांगोळीचा बेस आपल्याला वरी द्यायचा आहे, जसा की आपण पहिल्यांदा दिलता तसाच। सेम प्रोसेस करायची आहे। पेपर घ्यायचा आहे आणि त्याने प्रेस करायचा आहे। त्यानंतर परत एकदा एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे। स्वस्तिकमध्ये काहीतरी चेंज म्हणून मी पिवळ्याच्या ऐवजी लाल कलरची रांगोळीचा वापर केला आहे। असं पूर्णपणे स्वस्तिक तयार झाल्यानंतर त्याला थोडंसं वाळून द्यायचं आहे चांगला बेस। त्यानंतरच पुढची शेडिंग करायची आहे आपल्याला। जे रेड कलरचे डॉट आहेत त्याला मी येलो कलरने शेडिंग देत आहे। आणि स्वस्तिकच्या कडीने रेड कलरने त्याला बॉर्डरिंग करणार आहे। अशी पूर्णपणे शेडिंग झाल्यानंतर झाली आपली रेडी रांगोळी तयार। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करायला विसरू नका।